रणवीर कपूर सारखं. रणवीर कपूर का रणवीर सिंग? रणवीर सिंग. इकडे दाल खिचडी मध्ये यार खरं वेगळंच जादू आहे गाईस मम्मीच्या हातचा. आता खाऊन तर बघ पहिले. अरे तुझ्या हाताचं खाऊन काय आता काय बोलायचं. वा छान छान. छान छान एक नंबर छान बनली मम्मी. काही कापले नाही ते पाठीमागे ते ॲडजस्ट केले. मावशीला पण दाल खिचडी पाहिजे म्हणते. सो सुलसना मावशी बघत असेल तर लवकरात लवकर तुमच्याकडे येणार दाल खिचडी. तिला दाखव दाल खिचडी. दाल खिचडी हा ये म्हणा मावशी. नाही मावशी या. नाही ना मावशी. दाल खिचडी केली खायला ये. लाईट गेली आज पण आणि फोनमध्ये चार्जिंग 1% चार्जिंग आहे आणि इथं मम्मी बनवते आहे. आई आज काय आहे स्पेशल? पुरी भाजी. आज पुरी भाजी स्पेशल आहे. अरे यार पाणी आहे इकडं. सो गाईस ब्लॉग चालू केला आहे आणि ब्लॉगची सुरुवात केली नाही मी डायरेक्टली ब्लॉग चालू केला. सो गुड मॉर्निंग अँड कसं काय मित्रांनो आदित्य करते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो आज आहे मंडे. उठलो फ्रेश वगैरे झालो पण आंघोळ नाही केली. का बरं की लाईट नाही आहे. थोडी थोडी थंडी पण लागते. मला गरम पाणी पाहिजे होतं सो त्यामुळे मी आंघोळ नाही केली. आता ऑफिसहून आल्यानंतर आंघोळ करणार मी. आणि तर मम्मीचं चालू आहे आता स्वयंपाक बनवणं. आता मी थोडंसं नाश्ता करतो आणि लवकर लवकर ऑफिसला निघतो. आज आहे मंडे. ह्याची तारीख आहे 27 जुलै. 28, 29, 30, 31 3, 4, 5 दिवस बाकी आहे महिना संपते. मग नेक्स्ट महिना ऑगस्ट महिना मग गणपती बाप्पा येणार आहे. चल बाय. चलो बाय बाप्पा. थँक्यू. दादा भेटला होता त्यांनी मला लिफ्ट दिली. ते सोडला आहे गाईस मला. एवढा चिक्कर आहे ना गाईस त्याच्यात फॉर्मल कपडे घालून आहे मी. वातावरण थोडं बरं वाटलं त्यामुळे मी फॉर्मल कपडे घालतो. वातावरणाचं काय कधी पण काही पण होऊ शकतं. खूप दिवस झाले फॉर्मल कपडे घातले नाही म्हटलं घालून घेतले. सचिन येणार आता घ्यायसाठी. सचिन भाई गुड मॉर्निंग भाई. चलो ऑफिसला पोचलो आहे पण लेट पोचलो आहे आम्ही. 9:27 पे पहुंच गए अपन. ए भाई बाल काटे तूने? बाल काटे कब काटे? अरे वा सही आहे. चला गाईस ब्रेकमध्ये भेटतो तुम्हाला. बाय बाय. चला गाईस टी ब्रेकमध्ये सगळेजण चाय पितात आम्ही चिप्स खातो. हां भाई सचिन भाई. टेस्ट आ गया भाई. ये अच्छा है फ्लेवर. मंडे का आने का मूड होता क्या सचिन? क्या हुआ? क्या था? रीच सचिन ऑफिस विजिट आहे. तूने ये सेव करता है क्या? हाँ. अरे हाँ डायरेक्ट नाम डाल के दे रहा. हमारा ऑफिस लॉग आउट हो चुका है तो क्या करना मालूम है? और हम घर जा रहे हैं. क्या बोला? 9:30 को जिम बंद कर रहे हैं. 9:30 को. क्यों इतना जल्दी? बारिश हो रही है इसलिए. अच्छा बारिश हो रही इसलिए. काही झालं आहे आता आमचं ऑफिस चाललो आहे घरी. काय ऑफिसचं काय कळा ना काही. बिझनेस नाही हो रहा कुछ नाही हो रहा. मागच्या महिन्यात चांगला झाला काही बिझनेस त्या महिन्यात नाही झाला. चला जाऊ द्या. चला घरी जाऊया. तो काही आज मी फायनली हेअर कट करून टाकले आणि मग मी आनंदात आहे की हेअर कट केले आहे तर. कसं वाटतं हेअर कट केले तर? अरे कुठं केली हॅलो हां बोला. नाही केले. हां हेअर कट नाही गाईस अशीच मी बांधून ठेवले केस आणि पप्पाला वाटलं की केस कापले. कसं वाटतं पप्पा केस कापले तर मी? काही कापले नाही ते पाठीमागे ते ॲडजस्ट केले. पण चांगला दिसतो पप्पा. खरं एक नंबर. एक नंबर. आज मम्मीनं स्पेशली फॉल बनवला आहे दाल खिचडी. मागे थोडी मागे
आणि मी केस कापले कसं वाटत आहे? एकदम चांगलं. तिकडे बोल तिकडे बोल. रणवीर कपूर सारखं. रणवीर कपूर का रणवीर सिंग? रणवीर सिंग. इकडे ना तू तिकडे कशाला उभी आहे? हा. हे एक इकडं. अच्छा काय आणि आज मम्मीनं दाल खिचडी बनवली आहे गेस. हा. सो याची रेसिपीचा जे हे आहे ना रेसिपीचा हिला रेसिपी विचारलं ना रेसिपी सांगतच नाही. हा बरं. या रेसिपीच्या मागे मोठा हात आहे. काही नाही काही नाही. काही नाही साधा सिंपल आहे. साधं सिंपल आहे. साधी सिंपल आहे. तडकात द्यायचा आहे. तडक्यात द्यायचं आहे. बस बस. कुकर मध्ये मांडून पण द्या. मी कसं दिसत आहो ते सांग. एकदम चांगला रणवीर सिंग सारखं. चुलस ना मावशी. काय विचारत होती दाल खिचडीचं. मावशी बघा तुम्ही विचारतो ते म्हणते की दाल खिचडीची रेसिपी काय आहे. मला नाही माहीत, तुमच्या बहिणीला माहिती आहे. मलाही माहिती नाही. मग बनवली कोणानं? मीच बनव. बघ सुलसना मावशी बघा रेसिपी सांगत नाही आहे. यांना विचारा तुम्ही. आमच्या घरचं भूत आला आहे. काय पालक नाही आणले? हे नाही केस कापले मी. बघ काय दिसतंय? चांगलं दिसतंय का? बघ ना कसं दिसतंय तिथे बघ केस कसं दिसतंय. अबे कुठे कापले बे? अबे आठ कापले ना बे यार. नाही कापले का? वा. खतरनाक कट करताय यार रोहिणी ते. मस्त कापत आहे मम्मी. चालवायचा नाही सॅलेड कट. चार्जिंगची अडचण होऊन जाईल. नाही तिला आपण ॲपल घेऊन देऊ. ॲपल म्हटलं तर बघा कशी असते. अरे बाप दाल खिचडी ते पण आई. अरे बाप रे इकडं बघ इकडं तर बघ. अरे बाप रे हो य नाही हो. अरे बाप रे. अरे दाल खिचडीमध्ये यार खरं वेगळंच जादू आहे गाईस मम्मीच्या हातचं. आता खाऊन तर बघ पहिले. अरे तुझ्या हाताचं खाऊन काय आता काय बोलायचं ते सोड. केस कशी आवडले तुला? खूप जणाला वाटत असेल गाईस केस कापले पण केस कापले केस बांधून नाही गेले पण असं वाटत असेल ना की केस कट केले आहे म्हणून. नेऊ का? ए पप्पांचं आहे पप्पा. दाल खिचडी. दाल खिचडी तर टेस्ट करून बघू आता. पप्पा कशी वाटली? मस्त ना? आता मी टेस्ट करून बघतो गाईस कशी आहे. एवढ्या दिवसाची वाट बघितली दाल खिचडीसाठी. खाऊन बघू आता आपण. 2 शब्द. खा 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 खा. वा वा छान छान. छान छान एक नंबर. छान बनली मम्मी मस्त. गाईस दाल खिचडी एवढी मस्त बनली आहे ना. या तुम्ही पण खायला. आपण दोघं जण एक बंडी लावा इथं करा. मस्त हा मस्त आपला धंदा झाला. बरं बरं बरं. धंदा लावून द्यायचा एक नवीन 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 न्यू. नाव काय राहणार नाव? दाल खिचडी शिव सेंटर. सुलसना तिला दाल खिचडी पाहिजे. सुलसना मावशीला सुलसना मावशीला पण दाल खिचडी पाहिजे म्हणते. सो सुलसना मावशी बघत असेल तर लवकरात लवकर तुमच्याकडे येणार दाल खिचडी. तिला दाखव दाल खिचडी. दाल खिचडी. हा ये म्हणा मावशी. नाही मावशी या. नाही ना मावशी. नाही ना खायला ये. दाल खिचडी केली खायला ये. या लवकर मावशी लवकर. वगैरे झालं आणि आत्ताच पिक्चर वगैरे बघितले आम्ही. पिड्डी पिक्चर बघितली आहे गाईस. सी साऊथची आहे रामचरणची आहे. मस्त मजा आली. पप्पा वगैरे बघितली मूवी आम्ही. सो आता वाजले गाईस 11:30 आणि परत लाईट गेली होती आणि 15 मिनिटात लाईट आली गाईस. सो आता झोपतो. आणि मी तर केस कापले तुम्हाला माहितीच असेल गाईस. केस बरोबर सेट करून ठेवले होते. असं वाटत होतं की गाईस तुम्ही केसच कापले नाही म्हणून. सो केस काही कापले नाही नाही तर वाटलं तुम्हाला की केस कापले नाही म्हणून. पण वाटत होतं गाईस जसे सेट केले होते तसे हेअर कट केलं आहे म्हणून. मम्मीला तर तेच वाटलं की हेअर कट उठून कट करून आला म्हणून. पण सांगितलं की बांधून होतो म्हणून. सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मम्मीच्या हाताची दाल खिचडी एवढी भारी होती ना खूप मजा आली खायला.
आमची फॅमिली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सो आपण असेच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमच्या फेर मस्तच राहू दे. आता झोपतो काही सुद्धा उठायचं आहे, परत ऑफिसला जायचं आहे. सो गुड नाईट अँड बाय बाय.